उन्हाळ्याचे दिवस असल्याने भल्या पहाटे राजांनी छावणी उठवली. समर्थांची भेट होऊन 2 दिवस झाले होते, पण राजांच्या नजरेसमोर समर्थांची मूर्ती होती. त्यांचे शब्द कानात घुमत होते. वाढत्या उन्हाबरोबर उकाडा वाढत होता. उन्हाची पर्वा न करता राजे प्रतापरावांच्या सह दौड करीत होते. मागे पुढे स्वार दौडत होते. मध्याह्नीच्या सुमाराला राजे एका आम्रवृक्षाखाली थांबले. घोडदळ इशारत दिली. नदीचे पात्र क्षीण बनले होते. सारे घोडदळ नदी काठावर पसरले. न्याहाऱ्या सोडल्या गेल्या प्रतापराव राजांकडे पाहत होते. आजूबाजूला त्यांचे लक्ष फिरते होते. राजांनी विचारले, प्रतापराव काय पाहता? वर फणसवाड्याची पानं दिसतात. एवढ्यात घेऊन येतो. पत्रावळी लावता येतील. राजे हसले, म्हणाले, प्रतापराव, मराठमोळी माणसं आपण. अनेकदा उभ्या छावणीत हातावर भाकर घेऊन खायचा सराव झालाय आम्हाला. आमची भाकर हातावर द्या. प्रतापरावांच्या शिलेदाराने न्याहारीचे फडके सोडले. हिरव्या मिरच्यांचा खरडा, पांढरे कांदे आणि भाकरी हा बेत पाहून राजे खुश झाले. राजांनी कांदा सोलून बुक्कीने दगडावर फोडला. खरडा घातलेली भाकरी हातावर घेतली. राजांच्या आग्रहाने प्रतापरावांनी ही भाकरी घेतली. साऱ्यांच्या न्याहाऱ्या संपल्यावर ते नदीच्या पात्रात उतरले. पाणी प्याले. थोडी विश्रांती घेऊन राजे घोड्यावर व्हायच्या बेतात असता प्रतापराव म्हणाले, महाराज, इथून थोड्या अंतरावर डोंगराच्या त्रिकोणात कोरजाई गाव आहे. राजांना त्यांच्या बोलण्याचा रोग समजला नाही. प्रतापरावांनी म्हटले, रामजी पांगेऱ्याचं ते गाव. इथला रामजी पांगेरा कनेरागडवर नेमला. तेवढ्या लांब जायला जसा विश्वासू माणूस नजरेत येत नव्हता. त्याच मुलखातील माणसं किल्लेदार म्हणून नेमू नयेत अशी आज्ञा असल्यामुळे पांगेऱ्याला तिकडे टाकलं. प्रतापराव, जाता जाता आपण वाडीवर थोडा वेळ थांबून जाऊ. डोंगराच्या कुशीत वसलेली कोरजाई अगदी नजीक गेल्याखेरीज राजांच्या नजरेत आली नाही. 5-25 झोपड्यांची, 10-5 बसक्या घरांची ती वस्ती. डोंगर उतारणीला असलेल्या शिवाराच्या वर कोरजाई बसली होती. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून गाव भयभीत होऊन गेले होते. राजांचे स्वार गावात पोहोचले होते. राजे प्रतापरावांच्या बरोबर सावकाश चालत होते. प्रत्येक घराचे दार बायकापोरांनी बाप्यांनी सजले होते. गाव राजांना निहाळीत होते. पाया पडायचेही कुणाला सुचत नव्हते. सारे कौतुकाने राजांकडे पाहत होते. पुढे जाणारे प्रतापराव गुजर पायउतार झाले. रामजी पांगेऱ्याचे वडील मारुती पांगेरे एका वयस्कर माणूस. जेव्हा स्वारांनी त्यांना राजे येत असल्याचे सांगितले, तेव्हा त्याचे भान हरपले. आपल्या घराचा कट्टा त्याने खराट्याने झटकन साफ केला. त्यावर घोंगडी अंतरली. म्हाताऱ्याची नुसती धावपळ उडाली होती. आपल्या दुसऱ्या मुलाला, रुपाजीला, त्याने बोलावणे पाठवले. तोच राजे घरासमोर असल्याची वरदी आली. खराटा खोप्यात फेकून मारुती मुंडासे सावरीत पुढे धावला. त्याच्या मनात आनंद मावत नव्हता. मारुतीच्या घरासमोर महाराज पायउतार झाले. राजांची नजर मारुतीवर खिळली. म्हातारा ताठ उभा होता. डोळे राजांच्यावर स्थिर झाले होते. राजांनी पाऊल उचलले आणि तो म्हातारा धावला. त्याने एकदम राजांचे पाय धरले. राजे मारुती पांगोऱ्याला उठवीत म्हणाले, बाबा, तुम्ही आशीर्वाद द्यायचे, पाया पडायचं नाही. म्हाताऱ्याला आनंदाने शब्द फुटत नव्हता. राजांना तो कट्ट्यावर घेऊन गेला. राजे कट्ट्यावर बसले. मारुतीला काही बोलणे सुचत नव्हते. तो एकदम घरात गेला. बाहेर आला तेव्हा त्याच्या पाठोपाठ एक म्हातारी, रामजी पांगेऱ्याची विधवा पत्नी आणि रामजीचा 12 वर्षाचा मुलगा हे बाहेर आले. सारे राजांच्या पाया पडले. मारुती संकोचून प्रथम बोलला, धाकला शिवारात गेला. राजे त्या घराचा आनंद पाहून कुचंबले होते. ज्या घराचा करता मुलगा हरवला होता, तेथे शोकाऐवजी दिसणारा आनंद पाहून राजांना काही सुचत नव्हते. राजे कसेबसे म्हणाले, असू दे बाबा, बसा तुम्ही. राजाने बळेच मारुतीला बसवून जवळ घेतले. रामजीच्या उघड्या पोराला जवळ घेतले. ते पोर बुजून चटकन दूर पळाले. तो जिव्हाळा पाहून राजे गहिवरले. मारुती म्हणाला, आमचं नशीब थोर म्हणून तुमचा पाय गरीबाच्या घराला लागला. नाही बाबा, हे गरीबाचं घर नाही. छातीचा कोट करून दिलेरखानाला थोपवणाऱ्या रामजीचं हे घर. रामजीच्या नावाने म्हातारा भानावर आला. त्याच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळले. राजाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आपल्या डोळ्यातलं पाणी आवरीत राजे म्हणाले, बाबा, रडू नका. नाही रडत राजा. मारुती डोळेपुशीत म्हणाला, पोरानं कुबळी धन्य केली, नाहीतर गरीबाच्या घराला तुझं पाय कशाला लागलं असतं? तू आलास, घोंगड्यावर बसलास, राजा, माझं घर उद्धारून गेलं. राजे खिन्नपणे हसले. म्हणाले, बाबा, आमचं कसलं कौतुक. रामजी सारख्याच जीवावर राज्य करीत मागे राहणारे आम्ही. मारुती त्या बोलांनी कळवळला. नको राजा, असं बोलू नकोस. अरे, तू मागं राहतोस म्हणून पोरं लढतात. कधी नाही तो मुलखात सण साजरा झाला. गोरगरिबांच्या तोंडात राख पडायची. ते 4 घास पडले. तू पुढं जाऊन गरिबांनी काय करायचं होतं? राजांना मारुतीचा रोग कळेना. त्यांनी विचारले, आम्ही काय केलं बाबा? काय केलं नाहीस ते विचार.
हे पाटील, कुलकर्णी, देसाई, जहागीरदार मुलखाच्या जळवा ह्या येईल ते पीक घेऊन जाणार आणि आम्ही रानाच्या मेरूल्या हुडकत पोट भरायची. उमेदीत होतं तवाची कानी हाय. एटीसाठी एक डाव गाव बोलावलं होतं. म्या गेलोच नाही तर 3 दिस वाड्याच्या देवडीवर 4 जण माझं अंग चापकानं फोडत होते. अजून बी मळाव आलं तर अंग दुखतंय. आणि आता ते सांगायला पाहिजे होय. समोरच्या दावणीला 2 बैल बांधले होते. तिकडे बोट दाखवीत मारुती म्हणाला, ती बैल कुठली? तुझ्या सरकारनं मिळाली ती. राज, शेतकऱ्याला जनावर मिळाली, देण नसलं तरी पिकायला काय तोटा? 2 हिस्सा घेतोस, मागितलंस तर 3 हिस्सा बी आनंदाने देतील तुला. बाबा, मला खूप मिळालं. जीवाला जीव देणारी माणसं भेटली, आणखी काय मिळायचं? तोच मारुतीचा दुसरा मुलगा रुपाजी आला. बलदंड शरीराचा, बापासारखाच ताट असलेला रुपाजी राजांच्या पाया पडला. म्हातारा म्हणाला, हा रुपाजी, रामजीच्या पाठीवरचा. राजे उठत म्हणाले, बाबा, येतो आम्ही. राजांनी प्रतापरावांकडे पाहिले. त्यांनी राजांच्या पुढे थैली केली. थैली घेऊन राजांनी ती मारुतीसमोर धरली. बाबा, हे राहू दे, अडीअडचणीला उपयोगी होईल. मारुतीने एकदम हात मागे घेतला. म्हातारा म्हणाला, राजा, पोर गेला म्हणून हे द्यायची काय बी गरज नाही. शिवारा शेत हाय, घर हाय, तू पाठीशी असल्यावर पैसे घेऊन करायचं काय? राजांना उत्तर सुचेना. राजे अडखळले. मग मी तुमच्यासाठी काय करू असं म्हणतासा? मारुतीने राजांच्या डोळ्यातली नजर भिडवली. तो एकदम हसला, म्हणाला, एक काम करशिला? सांगा, आम्ही जरूर करू. मारुतीने रुपाजीला समोर ओढले. त्यातला राजांच्या समोर आणीत मारुती म्हणाला, राजा, जसं रामजीला जवळ केलंसा तसं याला बी जवळ करा. पांगेऱ्याची कूस अजून उजाड झाली नाही. रामजीची जागा ह्यो घेईल. राजांच्या डोळ्यात अश्रू चमकले. मारुतीचा हात प्रेमानं दाबीत राजे म्हणाले, तुमच्या आशीर्वादानं सारं होईल, पण घरात शेती भाती पाहायला हा राहू देत. ते देखील स्वराज्याचंच काम आहे. मारुती म्हणाला, हां राजा, अरे वय झालं म्हणून म्हातारा झालोय का मी? अशा 10 पोरांचं काम करायला बळ हाय अंगात अजून. रूपाला पायाजवळ जागा दे राजा. राजांना बोलवे ना. राजांनी रूपाला जवळ घेतले. राजे म्हणाले, बाबा, रुपाजीची काळजी करू नका. रुपाजी माझा आहे. घराभोवती माणसं जमली होती. राजांनी मोहरांची थैली रुपाजीच्या हातात दिली. राजे म्हणाले, शिलेदार रुपाजी, ही रक्कम घरासाठी कारणी लावून घरची व्यवस्था नीट लावा आणि तुम्ही रायगडावर या. तिथं आम्ही पुढची कामगिरी सांगू. रुपाजीने राजांचे पाय शिवले. गावच्या उतरणीपर्यंत सारे गाव राजांना पोहोचवायला आले होते. उन्हे कल्ली होती. मारुतीचा निरोप घेऊन राजे स्वार झाले. थोडे अंतर गेल्यावर राजे प्रतापरावांना म्हणाले, प्रतापराव, आज तुम्ही आम्हाला सोन्याचा दिवस दाखवलात. राजे पाचाडला आले. पाचाडच्या वाड्यात अनाजी दत्तूंना पाहून राजांना आश्चर्य वाटले. पावसाळा तोंडावर आला होता. गडाची पावसाळी हवा जिजाबाईंना मानवत नसल्यामुळे जिजाबाई पाचाडला येऊन राहत. जिजाबाईंची पाचाडची व्यवस्था पुरी करण्यासाठी अनाजी दत्तू गडाखाली आले असतील या कल्पनेने राजांनी विचारले, अनाजी, माँसाहेबांची व्यवस्था पाहायला गडाखाली उतरलात? जी, तेही एक होतंच, पण महाडला जावं लागलं. महाडच्या दिवाकर वैद्यांना गडावर पाठवलं. तोच आपण येत असल्याची वर्दी आली. वैद्य कशासाठी? राजांनी घाबरून विचारले. युवराज शिकारीत जखमी झाले. राजांच्या जीवाचा ठाव उडाला. राजे बोलून गेले, केव्हा? कालच. युवराज शिकारीला गेले होते. वाघोत्र्याचं रान उठवलं होतं. तेंडवा उठला. युवराजांनी कुणाचीही न ऐकता तलवारीनं वाघ मारायचा ठरवला. जनावर भारी होतं. युवराजांनी सरळ वाघाला अंगावर घेतलं. वाघ मेला, पण त्यात राजे जखमी झाले. फार जखमी झाले. आपल्या वैद्यराजांनी दिवाकर वैद्यांना आणायला सांगितलं. ते निघाले. गड राखण्यासाठी युवराजांना ठेवलं. बरं, जाऊ तरी कसं दिलं? बरोबर कोण होतं? इब्राहिम होता, येसाजी होता, सोबत रुपाजी भोसलेही होते आणि मला नावं नको. राजे तसेच वाड्याबाहेर पडले आणि स्वार झाले. मागे शिबंदी येते की नाही याचा विचार न करता राजे स्वार झाले. पाठोपाठ प्रतापराव धावले. महादरवाजाच्या नौबतीने राजे गडावर येत असल्याचे जाहीर केले. राजे गड माथ्यावर आले. हत्ती टाक्याला वळसा घालून रस्त्याने न जाता राजांनी आपले घोडे गंगासागराकडे वळवले. पालखी दरवाजाशी जाऊन राजे घामेजलेल्या घोड्यावरून पायउतार झाले. पहारेकऱ्यांचे मुद्रे घेत राजे पालखी दरवाजाच्या पायऱ्यावर चढून गेले. अवचित मागच्या दरवाजाने राजे आलेले पाहून सारे चकित झाले. जमादार खाण्याच्या चौकातून राजे सरळ जात होते. राजे संभाजीराजांच्या महाली गेले. संभाजीराजे पलंगावर झोपले होते. शेजारी वैद्य उभे होते.
येसाजी रुपाजी भोसले तेथे हजर होते. जिजाबाई युवराजांच्या उशाला उभ्या होत्या. राजे महालात जाताच वैद्य मागे सरले. राजाने वैद्यांना विचारले, वैद्यराज, युवराज कसे आहेत? काळजीचं कारण नाही. एक खांद्यावरती जखम जरा खोल आहे. 8 दिवसात युवराज हिंडू फिरू लागतील. राजाने घाम टिपला. त्यांची नजर संभाजीवर गेली. संभाजी राजांच्या चेहऱ्यावर हास्य होते. ते हास्य पाहून राजांचा संताप उफाळला. ते गरजले, कुणाला विचारून तुम्ही शिकारीला गेला होतात? वय काय तुमचं? आणि तुम्ही वाघावर चालून गेलात? राजांची नजर येसाजीकडे वळली. येसाजी, तुम्ही इब्राहिम खान असताना राजांना पुढे जाऊ दिलात? संभाजीराजे, आमच्या प्रश्नांची उत्तर हवीत आम्हाला. संभाजीराजाचा चेहरा घाबरा बनला. त्यांनी माँसाहेबांच्याकडे पाहिले. जिजाबाई राजांना म्हणाले, राजे, तुम्ही आपल्या महालात जा. त्या अनपेक्षित उद्गाराने राजांनी एकदम जिजाबाईंच्याकडे पाहिले. राजे म्हणाले, पण माँसाहेब? काही न बोलता राजे, तुम्ही आपल्या महाली जा. राजे त्या शब्दांनी सुन्न झाले. राजांनी सर्वांवर नजर फिरवली आणि त्याच संतापात राजे महालाबाहेर गेले. राजे आपल्या महाली गेले. जिरेटोप पलंगावर ठेवत राजे खिडकीपाशी उभे होते. राजांना गंगासागराचे मनोरे दिसत होते. मनोऱ्यात सोयराबाई राजारामांना घेऊन उभ्या होत्या. ते पाहून राजांचे मन प्रसन्न झाले नाही. पावलांच्या आवाजाने राजांनी मागे वळून पाहिले. जिजाबाई महालात येत होत्या. जिजाबाई जवळ आल्या. त्या म्हणाल्या, राजे, रागावला? नाही माँसाहेब. राजे, शंभूबाळ जखमी अशा वेळी त्यांना बोलणं बरं नव्हतं. ती का आम्हाला हौस होती माँसाहेब. काही वेळा आम्ही तुम्हाला समजू शकत नाही. का? मी काय केलं? माँसाहेब, आठवतं, एकदा आम्ही थोरल्या महाराजासाहेबांनी दिलेली बंदुकीनं वाघाची शिकार केली होती. खाली बसून शिकार केली एवढाच गुन्हा, पण त्यासाठी तुम्ही आम्हाला बोल लावलात. आम्ही जेवलो नाही तरी त्याची कदर केली नाही. ज्या कडक शिस्तीत आम्हाला वाढवलं, ती शिस्त शंभूबाळांना मात्र नाही. उलट त्यांचे लाड भरपूर. लाडांना सोकावलेल्या बाळराजांना भावी जीवन फार कठीण जाईल. माँसाहेब, त्याची भीती वाटते. असं का वागतात तेच कळत नाही. जिजाबाईंची नजर एकदम व्यथित झाली. त्या म्हणाल्या, शिवबा, तुमची चूक होते आहे. हा प्रश्न आम्ही सईला विचारला असता. तुम्हाला आई आहे, त्यांना नाही. संभाजीराजे 8 दिवसात हिंडू फिरू लागले. राजे केव्हा तरी संभाजीराजांच्या महाली जात, चौकशी करत, पण त्यात तुटकपणा असे. संभाजीराजांना ते जाणवलं. संभाजीराजांच्या आजारामुळे जिजाबाईंचे वास्तव्य गडावरच होते. राजे रायगडाच्या इमारतीवर देखरेख करीत होते. निरनिराळ्या गडाच्या डागडुजी करून घेण्याच्या आज्ञा रायगडावरून सुटत होत्या. ते सारं करीत असता राजांच्या मनात अनेक बेत उभे राहत होते. राजे सकाळच्या वेळी आपल्या महालात बसले होते. शेजारी पुतळाबाई उभ्या होत्या. सोयराबाई ही बाळ राजारामसहित महाली आल्या. त्यांना पाहून राजे म्हणाले, आजचा दिवस फार चांगला दिसतो. राजाने रामराजाला उचलून मांडीवर घेतले आणि सोयराबाईंना विचारले, माँसाहेब कुठं आहेत? पूजा करत आहेत. राजाने एक निश्वास सोडला. ते म्हणाले, आम्ही आग्र्याहून सुटलो, पण माँसाहेब गुंतल्या त्या गुंतल्याच. त्यांची सुटका होईल असं दिसत नाही. दोघी राण्या राजांच्या बोलाने आश्चर्यचकित होऊन राजांच्याकडे पाहत होत्या. राजे हसले. आम्ही औरंगजेबाकडे गेलो. माँसाहेबांनी अनेक व्रत उपवास सुरू केले. आम्ही आलो, पण धरलेलं सुटलं नाही. आठवड्यातून 3 दिवस तरी निर्जळी उपवास असतो. वाढलेली पूजा अर्जा ही माँसाहेब पुऱ्या गुंतले गेलेल्या. राजांची नजर दाराकडे गेली. दारात संभाजीराजे उभे होते. 15 वर्षाचे संभाजीराजे, मानेवर पडलेले, मागे परतवलेले काळेभोर केस, विशाल तेजस्वी नेत्र, कर्पूर गौररंग, भरदार ताणावलेली छाती. राजे युवराजांचे रूप निहाळीत होते. राजे म्हणाले, हे माँसाहेबांचं नवं आराध्य दैवत. यांना कोणी काही बोलू धजत नाही. संभाजीराजे त्या वाक्याने बिचकले. ते राजांच्या जवळ आले. त्यांनी गुडघे टेकून राजांच्या पायावर मस्तक ठेवले. राजारामाला बाजूला ठेवून राजांनी संभाजीराजांना उठवले. संभाजीच्या ओल्या केसांना राजांच्या हाताचा स्पर्श झाला. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. वैद्यांनी अंघोळीला परवानगी दिली वाटतं? जी. पुतळाबाईंकडे पाहत राजे म्हणाले, फार दिवसामागची गोष्ट आहे. बाळराजे लहान होते. राजगडावर असेच ओले केस घेऊन संभाजीराजे आले होते मोती मागायला. संभाजीराजांकडे पाहत राजांनी विचारले, तुमचा मोती कुठे आहे? पाचाडच्या पागीत. संभाजीराजे उत्तरले. राजाराम एकदम म्हणाले, आबासाहेब, आम्हाला पण मोती पाहिजे. राजांनी मान वळवून राजारामांकडे पाहिले. गाल फुगवून राजाराम बसले होते. ते रूप पाहून साऱ्यांना हसू फुटले. बाळराजांच्या नाकावर बोट ठेवून राजे म्हणाले, मोती आमच्याजवळ आहे कुठं? आणि आता तुम्हाला मोती मागायचा झाला तर तुमच्या दादा महाराजांकडे मागायचा. बाळराजांनी संभाजीराजांकडे पाहिले.
संभाजीराजांनी राजारामाला उचलून घेतले. राजाराम संभाजीराजांच्या मानेला बिलगले. राजाने संभाजीराजांना विचारले, राजे, जखम बरी झाली? आता पुन्हा शिकारीचा बेत केव्हा? संभाजीराजांनी राजारामांना खाली ठेवले आणि राजांचे पाय शिवले. ते म्हणाले, आबासाहेब, आम्ही पुन्हा असं वागणार नाही. राजांनी संभाजीराजांना जवळ घेतले. ते म्हणाले, राजे, आम्ही रागावलो म्हणून वाईट वाटतं, ती का आम्हाला हौस आहे? राजाचा हा वाढता पसारा, आमच्या मनात अनेक मनसुबे, ती जबाबदारी तुमची. आमचं स्वप्न तुम्ही साकार करायचं. तुम्ही असं विवेकी धाडस करू लागलात, साध्या खेळात जीव गुंतवू लागला तर कसं होणार? राजे एकदम गंभीर झाले. संभाजीवर नजर रोखी ते म्हणाले, राजे, शिकार करू नका असं आम्ही म्हणत नाही, पण सांगतो ते ऐकाल? संभाजीराजांची नजर राजांच्या नजरेला भिडली. क्षणभर त्या नजरेनं तेज मंदावलेला भास संभाजीराजांना झाला. राजे म्हणाले, अशी शिकार करायचं मनात आलं तर आम्हाला घेतल्याखेरीज जाऊ नका. कोणतंही आमचं काम नाही बाजूला ठेवून तुमच्याबरोबर कोणतंही आमचं काम आम्ही बाजूला ठेवून तुमच्याबरोबर आबासाहेब, राजांनी संभाजीराजांना मिठीत घेतलं. महालात सोयराबाई पुतळाबाई आहेत याचं भान राजांना राहिलं नाही. डोळे मिटून ते संभाजीराजांच्या पाठीवर हात फिरवित होते, पुटपुटत होते, आम्ही शब्दात गुंतलोय राजे. तो शब्द मोडला तर आम्ही जगणार नाही. राजे भानावर आले. त्यांची नजर दोघी राण्यांवर गेली. गडबडीने आपले अश्रू पुसून ते म्हणाले, राजे, फडात तानाजी असतील त्यांना सांगा आम्ही फडात येत आहोत. आणि हे पहा, माँसाहेब आज पाचाडला जाण्यासाठी गडाखाली उतरणार आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर जा. जी, म्हणून संभाजीराजांनी पटकन बाळराजांना उचलले आणि ते महालाबाहेर गेले. राजे म्हणाले, भारी प्रेमळ पोर आहे. राम लक्ष्मणाची ही जोडी आमचे सारे मनोरथ सिद्धीला नेईल. राजांच्या नव्या पराक्रमाने राजांची सत्ता वाढत गेली. ताब्यात आलेले गड राजे बंदिस्त करून घेत होते. राजाच्या वाढीबरोबर वाढलेले राज्य स्थिरस्थावर करण्याकडे राजे लक्ष देत होते. गडकोट म्हणजे राजाचे मूळ हे राजांनी जाणल्याने प्रत्येक किल्ला मजबूत होत आहे. इकडे राजे जातीने लक्ष देत होते. त्या पायी चालू झालेल्या बांधकामात राजांचे लक्षावधी होऊन खर्ची पडले. या सर्वाचा ताण खजिन्यावर पडत होता. खजिन्याला तूट येऊ नये म्हणून राजांनी महालातून रखमा आणून दर 1.25 लाखहून गंगाजळी टाकण्याचे ठरवले. मोरोपंत कोकणात मुलुकगिरी करीत होते, तर प्रतापराव गुजर वराड खानदेशात धुमाकूळ घालीत होते. शिवाजीराजांच्या वाढत्या सत्तेची जाणीव इंग्रजांनाही झाली होती. सेनापती प्रतापराव गुजरांनी सुरतेकडे खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही तर सुरत पुन्हा लुटण्याची धमकी दिली होती. प्रतापरावांच्या पत्रामुळे सुरत पुन्हा त्रस्त बनली. शिवाजीराजांकडून लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, सरकार जमाबंदीची चौथाई सुमारे 4 लाख रुपये मला द्या, नाहीतर मी स्वतः येऊन वसूल केल्याखेरीज राहणार नाही. तुमच्या बादशहाने माझा देश आणि माझी प्रजा यावर चढाई केली. त्याच्याशी लढाई करण्यासाठी मला सैन्य ठेवावे लागले, तरी त्या सैन्याचा पगार मला तुमच्याकडून वसूल करण्याखेरीज गत्यंतर नाही. राजांचे सैन्य सुरतेवर चालून गेले नाही, पण पत्राचा व्हायचा तो परिणाम झाला. सुरतेत चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले. दक्षिणेची सुभेदारी पेलणारे महाबत खान आणि शहाजादा मुअज्जम या दोघांनाही औरंगजेबाने दिल्लीला बोलवून घेतल्याने दक्षिणेत फक्त दिलेर खान आणि बहादूर खान उरले होते. सालेर मुलेरच्या लढाईत पराजित झालेल्या या सरदारांनी सुरतेच्या पत्राची दहशत घेतली. सालेर मुलेरच्या पराजयाने संतापलेल्या औरंगजेबाला शांत कसे करावे याची चिंता या दोघां सरदारांना पडली होती. त्यातच आपल्या पत्राप्रमाणे शिवाजीने सुरत लुटली, तर त्यातला धडगत दिसत नव्हती. त्यांनी वाटाघाटीसाठी शिवाजीकडे एक ब्राह्मण वकील पाठवला. राजांनी वकिलाचे स्वागत करून तहाची तयारी दाखवली व आपला वकील म्हणून आपल्या फडातील एक विश्वासू चिटणीस काजी हैदर याला बहादूर खानाकडे पाठवून दिली. राजांना तह झाला तर हवा होत. या सुमारास औरंगजेबाने एक खरमरीत पत्र आपल्या सरदारांना पाठवले. यात त्याने लिहिले होते, शिवाजीचे सर्व शत्रू आदिल कुतुब फिरंगी हबशी व तुम्ही एक होऊन शिवाजीचा मुलूक काबीज करा, म्हणजे तो असा किल्ल्यात दडून किती दिवस राहील, आपोआप जेरीस येईल. बहादूर खानाने ताबडतोब उत्तर पाठवले. याचा काही उपयोग व्हायचा नाही, कारण त्याच्या ताब्यात एकाहून एक प्रबळ असे अनेक किल्ले आहेत. एवढेच नव्हे तर त्याच्या स्वतःच्या दुर्गम मुलुखात शेकडो खंडी धान्य पिकते. त्यामुळे आम्ही 100 वर्ष अशी खटपट केली तरी देखील त्याला केवळ वेढाखालीत बसून जेरीस आणणे
शक्य नाही. त्याच्याशी तह करण्याशिवाय आम्हाला गत्यंतर दिसले नाही. म्हणून तर आम्ही शिवाजीकडे एक ब्राह्मण वकील आधीच पाठवला आहे आणि त्याचा स्वीकार करून त्याने काझी हैदर नावाचा मुसलमान वकील बोलणे करण्यासाठी आमच्याकडे पाठवला आहे. तरी तहाची आज्ञा व्हावी. तहाची सूचना ऐकताच औरंगजेब संताप परत उफाळला. त्यांनी कान उघडणीचे पत्र उलट पाठवून दिले. हे पाहताच दिलेर खान आणि बहादूर खान यांची तारांबळ उडाली. तहाची बोलणी थांबवून औरंगजेबाची समजूत काढण्यासाठी बहादूर खानने व दिलेर खानने राजाचा वकील काजी हैदर याला नावापुरता बंदिवान करून पारिंड्याच्या किल्ल्यावर ठेवले. काजी हैदरला पारिंड्याच्या किल्ल्यावर ठेवल्याची बातमी राजाने मिळाली. राजे हसले. ते म्हणाले, हतभागी अलमगीर, असे सरदार मिळाल्यावर आमचा पराभव कसला होणार? या सरदारांना आम्ही पेंडीचं गुरु म्हणतो ते उगीच नाही. मोगलाशी तह झाला असता तर तो हवा होत. राजांना उसंतीची गरज होती. बहादूर खानाकडून अथवा दिलेर खानाकडून फारशी तकलीफ होईल असे वाटत नव्हते. दक्षिणेतील मोगलाईचे वजन ढासत होते आणि ती जाणीव होऊन मोगलाईचे खुद्द राजांचे मामेभाऊ जाधवराव, सिद्दी हिलाल यांसारखे मोगली सरदार राजांना येऊन मिळत होते. राजांचे सैन्य नव्या जोमाने मोगलाईत लुटालूट करीत होते. राजांचे लक्ष मोगलाईकडे लागलेले असतानाच गोवळकोंड्याच्या सुलतान अब्दुल कुतुबशहा मृत्यू पावला आणि त्याचा जावई अबुल हसन तानाशहा गादीवर आला. राजाने ही वार्ता समजताच राजांनी आपला हेजीब म्हणून निराजी पंथांना गोवळकोंडास पाठवले. पूर्वीपासून चालत आलेला सलोखा नव्या कारकिर्दीत बदलू नये अशी त्यामागे इच्छा होती. राजांच्या अपेक्षेप्रमाणे निराजीपंत यश घेऊन माघारी आले. तानाशहाने पूर्वीचा सलोखा मान्य केला. ठरलेल्या 1,00,000 होणांच्या खंडणीपैकी 66,000 होऊन घेऊनच निराजीपंत गडावर आले. राजांच्या फौजा वऱ्हाड तेलंगणात लूट करून माघारी येत होत्या. राजगडाचा खजिना संपन्न होत होता. बहादूर खान आणि दिलेर खान यांना मराठी सैन्याचा पाठलाग करता करता पुरेवाट झाली होती. याच वेळी विजापूरचा अली आदिलशहा मरण पावला. त्याचा 5 वर्षाचा अल्पवयीन मुलाला सिकंदरच्या आदिलशाही तख्तावर बसला व अभशी सरदार खवास खान यांच्या हाती राज्याची सारी सूत्रे गेली. या बातमीने राजे बैचेन बनले. खवास खान हा राजांचा पक्का द्वेष्टा. तो आज ना उद्या शत्रुत्व पत्करणार याची राजांना खात्री होती. कोणत्या क्षणी आदिलशाही औरंगजेबाला मिळेल याचा नेम नव्हता. राजांनी निर्णय केला. आदिलशाही दरबारातील राजांचा वकील बाबाजी नाईक पुंडे याला राजांनी बोलावून घेतले. आदिलशाहीच्या आक्रमणाच्या आधीच आदिलशाहीवर स्वारी करण्याचा राजांचा इरादा होता. राजांचे सेनापती प्रतापराव व आनंदराव वऱ्हाडात तेलंगणात होते. राजांनी आपल्या फौजांना गोळा होण्याचे हुकूम सोडले. राजे प्रतापरावांची वाट पाहत होते. आदिलशाही स्वारीचा बेत पक्का झाला होता. गडाचे नाव होते किल्ले पन्हाळा. राजांचे शेकडो नजरबाज आदिलशाही मुलकात फिरत होते. सेनापती प्रतापराव गुजर गडावर दाखल झाले होते. पन्हाळगडाच्या बातम्या राजांना मिळत होत्या. किल्ला बळकट होता, हुशार होता. खुद्द राजांनी पन्हाळगडावर एकदा पराजय सोसला होता. त्या दिव्यात राजांनी 1000 फौज गारद झाली होती. आता राजांना अपयश नको होते. या कामासाठी नुसते धाडस चालणार नव्हते. कुशल बुद्धीचा हरकामी माणूस राजांना हवा होता. राजे विचारमग्न बनले होते. सायंकाळी राजे जगदीश्वर प्रसादाकडे जात होते. मागून नानाजी दत्तो, गणाजी, प्रतापराव ही मंडळी चालत होती. देवदर्शन करून राजे जगदीश्वर प्रसादाबाहेर आले. समोर भावानी टोक नजरेत येत होता. हवेतला गारवा राजांना जाणवत होता. अनाजी म्हणाले, महाराज, थंडी उतरू लागली. आता परतूया. थंडी अनाजी, या थंडीचं भय आम्हाला वाटत नाही. भय वाटतं मनातल्या गारट्याचं. कसला गारटा? समोर बोट दाखवीत राजे म्हणाले, तो पाहिला तोरणा? तो दिसतो, पण त्याच्या मागे असलेला राजगड मात्र या दिवसात दिसत नाही. हवा स्वच्छ असली की खूप दूरचं दिसतं. आता उतरणाऱ्या धुक्यात सारं कसं अस्पष्ट झालं आहे. क्षमा असावी महाराज, पण आम्ही असं चिंता कसली? नानाजी दत्तो म्हणाले. राजांनी दीर्घ निश्वास सोडला. आनाजींच्या खांद्यावर हात ठेवी ते म्हणाले, इथं कोणी परक नाही. बोलायला हरकत नाही. आदिलशाहीची सत्ता खवासखानाच्या हाती आलेली आहे. आमचं मित्रत्व जगजाहीर आहे. मोगलांशी हातमिळवणी करून तो आमच्यावर चालून येईल, यात आम्हाला शंका नाही. हे आम्हाला दिसलं म्हणूनच बाबाजी पुंड्यांना आम्ही माघारी बोलावून घेतलं. आदिलशाहीनं कळ काढण्याआधी आम्ही पावलं उचलायला हवी. आज्ञा व्हावी. आदिलशाही मुलूक बेचिरा करू. प्रतापराव तलवारीवर हात ठेवीत म्हणाले. हा जरा सबुरीनं घ्या. राजे हसून म्हणाले. प्रतापराव, नुसता मुलूक बेचिरा करून जमायचं नाही. आदिलशाही दसका घेईल असं कृत्य करायला हवं. म्हणजे पन्हाळा? अनाजी दत्तो म्हणाले. बरोबर, आमचं मनोगतच बोललात. आज्ञा महाराज. प्रतापराव, गणाजी एकाच वेळी पुढे सरसावले.
प्रतापराव, आम्ही जाणतो, पण नुसत्या वेड्या धाडसानं गड फत्ते व्हायचा नाही. त्या गडापायी 1000 जीव गमावून आम्ही पश्चाताप पावलो आहोत. विचार करायला हवा. चला. सारे परतले. राजांच्या महालापर्यंत अणाजी आले. महालात आलेल्या अणाजींना पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, अणाजी काय आहे? महाराज, आज्ञा होईल तर पन्हाळ्यावर मी जाईन. तुम्ही? जी. नजरबाजांच्या कडवी गडाचा पुरता छडा लावता येईल. प्रयत्न करून कदाचित भेदही जमेल. निश्चित आखणी झाली की योग्य त्या प्रकारात गड साधता येईल. अपयश येऊ देणार नाही. क्षणभरात राजे विचारात पडले. त्यांनी नजर उंचावली. आम्ही विचार करू. आनाजी मुजरा करून महालाबाहेर गेले. सकाळची सूर्यकिरणे गडावर फाकली. राजांच्या हुकमाने सारे सरदार राजसदरेवर हजर झाले. आनाजी, प्रतापराव, खळेकर ही माणसेही त्यात होती. राजांनी सर्वांसमक्ष आनाजींना विडा दिला. आनाजी, आम्ही तुम्हाला पन्हाळ्याची मोहीम देतो आहोत. जी कुमुक लागेल ती प्रतापरावांच्याकडून मागून घ्या. वेळ लागला तरी चालेल, पण या मोहिमेत यश घेऊन या. आनाजींना आनंदाचे भरते आले. इतरांची मने थोडी नाराज झाली. चांगला मुहूर्त पाहून आनाजी आपल्या फौजेसह गडाखाली उतरले. आनाजी दत्तो फौजेसह राजपूरला दाखल झाले. राजापूरला टाकलेल्या छावणीत नजरबाजांची वर्दळ वाढू लागली. पन्हाळगडची बित्तम बातमी आनाजींना मिळत होती. येणारी बातमी उमेद वाढवणारी नव्हती. गडावर 2-2.5 हजारांची शिबंदी होती. गड उंच, बळकट होता. किल्लेदार जागरूक होता. तट मजबूत होते. गडाचे दरवाजे गडा इतकेच बुलंद होते. आनाजी विचारात पडले. राजांना शब्द दिला होता. सरळ चाल करून जाण्यासारखी परिस्थिती नव्हती आणि नवा मार्ग सुचत नव्हता. आनाजी मोहिमेवरून जाऊन महिना झाला तरी आनाजींची काही हालचाल झाली नव्हती. राजांना पन्हाळगडाची चिंता लागली होती. सकाळच्या सुमारास राजे बालकिल्ल्याच्या कातळावर उभे होते. समोरचा होळी चौक मोकळा होता. बाजारपेठ नजरेत होते. ती गडापलीकडच्या पर्वतांच्या मालिकेत कोकण दिवा नजरेत भरत होता. राजांच्या मागे बाळाजी आवरी उभे होते. राजांचे लक्ष गडावर येणाऱ्या संभाजीराजांकडे गेले. पाठोपाठ कोंडाजी फर्जंद नजरेत आले. राजे गडबडीने कातळ उतरले. संभाजीराजांनी राजांना मुजरा केला. संभाजीराजे, आज अचानक आलात. माँसाहेब क्षेम आहे ना? जी आबासाहेब, आम्ही शिकारीला गेलो होतो. मग शिकार मिळाली? हो. भला जंगी डुक्कर मिळाला. संभाजीराजे राजांच्या बरोबर चालत होते. सांगत होते, देवकाईच्या तळ्यावर जनावरं उतरतात अशी वर्दी होती. भल्या पहाटे आम्ही रान जवळ केलं. सांबर दिसलाच नाही, पण डुक्कर उठला. किती ओझ्याचा आहे? राजांनी विचारले. 16, कोंडोजींनी सांगितले. बंदुकीने मारलात? नाही आबासाहेब, भाल्यानं मारलं. राजांच्या कपाळावर सूक्ष्म आटी पडली. ते थांबले. 16 ओझ्याचं जनावर भाल्यानं मारलं? राजांचा आवाज करडा म्हणला. तुम्ही भाला लावलात? संभाजीराजांचा संताप उफाळला. ते म्हणाले, आम्ही नाही फाळ लावला. फाळ कोंडाजींनी लावला आबासाहेब. आम्ही घोड्यावरून तळ्याची दरड उतरत होतो. दरड उतरतो आणि तळ्याच्या चिखलात बसलेला डुक्कर उठला. आम्ही मुळीच भ्यालो नाही. भाला फेलून आम्ही टाच दिली. तोच मागून येणारे कोंडाजी आम्हाला बगल देऊन पुढे घुसले. विचारा की खरं की खोटं ते? राजांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यांनी कोंडोजींना विचारले, कोंडोजी, बाळराजांची तक्रार दिसते. कोंडोजी आदबीने हसू लपवीत म्हणाला, नाईलाज झाला. जनावर भारी होतं. युवराजांना पेलणार नाही असं वाटलं, म्हणून घोडं पुढं काढलं. चांगलं केलं. बाळराजांचा उतावीळ स्वभाव आम्ही जाणतो. त्याचसाठी त्यांच्या मावळ्यांवर तुमची नेमणूक केली. तुम्ही होता म्हणून बरं. हे शहाणे सरळ चालून गेले असते. राजे, आम्ही तुम्हाला बजावलं होतं. तुम्ही तसं वचनही दिलं होतं. पण आबासाहेब, आम्ही वाघावर चालून गेलो नाही. डुक्कर मारलं आम्ही. संभाजीराजांनी सांगून टाकलं. राजे थक्क होऊन त्या भाबड्या मुखाकडे पाहत होते. ते रूप पाहून कसे रागवावे हेही राजांना कळेना. संभाजीराजांना जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, कसं सांगावं तुम्हाला? आम्ही तुमच्या वेड्या धाडसाबद्दल सांगितलं होतं, वाघाच्या शिकारीबाबत नव्हे. चला. आणि राजाने एकदम विचारले, आणि शिकार नाही आणली वाटतं? आणली तर. माँसाहेबांनी शिकार घेऊन जायला सांगितलं. माँसाहेबांनी चरबी काढून ठेवायला सांगितलं आहे. का? माँसाहेबांचे गुडघे दुखतात ना. डुकराची चरबी लावली की कळ थांबते. राजांना हसू आवरणे कठीण गेले. ते म्हणाले, बाळराजे, तुम्ही माँसाहेबांची काळजी घेता हे आता मात्र आम्हाला पटलं. तुमची शिकारीची हौस भागली आणि माँसाहेबांना औषध मिळालं. एवढ्याचसाठी माँसाहेबांच्या सोबतीचं निमित्त करून पाचाडला राहता वाटतं. संभाजीराजांनी राजांची नजर टाळली. वाड्यात जाताच ते सरळ थोरल्या राणीसाहेबांच्या महालाकडे धावले. राजारामांच्या भेटीसाठी उतावीळपणे जाणाऱ्या संभाजीराजांना राजांनी हाक मारली. संभाजीराजे वळले. राजांनी विचारले, एवढी गडबड बरी? संभाजी हसले. राजारामांना शिकारा दाखवायची आहे आणि चरबी पण काढून. राजे हसू लपवीत म्हणाले, समजलं, जा तुम्ही. संभाजीराजे दिसेनासे झाल्यावर राजे आपल्या महालाकडे वळले.